सबसिडी द्या आणि तर भरपाई द्या आणि तर मी एंट्री घेतो तुमच्या इथे. मी एकटी बाई जागली रातच्यान फिरून राहिली. चला वावरात रातच्यान तुम्ही लपून पा निदान 4-5 पोलीस पाठवा असं म्हणलं या पोराला. माझा पोरगा म्हणजे काहीच नाही करत. मी म्हणतो चाल रे बेटा ते माझं जाऊ म्हणे चाल म्हणे आपण जाऊ. काय बोलल्या की तुम्ही काय घ्याल? काय घ्याल? एंट्री म्हणजे तुम्ही जहर सुद्धा घेणार? हो मग आता जेर घेतलं ते पुरलं. खातेच राहील. कारंजा येथील वन विभागाकडून निधी उपलब्ध करून असून गेल्या 2 वर्षापासून सदर जाळी कंपाऊंडचे सुरू करण्यात आलेले नाही. त्याचे कारण काय आहे हे अद्यापही समजले नाही. त्याबाबत सोमठाणा, कामटवाडा व दादगाव येथील शेतकरी बांधवांनी शेलू बाजार येथे जाऊन RFO पावन जाधव यांना निवेदन दिले. तसेच माननीय तहसीलदार साहेब यांना सुद्धा कारंजा येथे जाऊन निवेदन दिले. त्यानंतर सोमठाणा, कामटवाडा, दादगाव येथील शेतकऱ्यांनी प्रतिनिधी न्यूज 24 लाईव्ह मध्ये मी भाग्यश्री परत आपले स्वागत करते. आणि आज आपण आलेलो आहोत एका विशेष मुद्द्यासाठी. एक विशेष बाब आहे जी आपल्यासाठी नवीन नाही आहे. ती आहे शेतकऱ्यांची समस्या आणि ती कशाबाबत आहे हे आपण आज जाणून घेणार आहोत. तर कारंजा तालुक्यातील कामटवाडा या गावात आणि आपण आलेलो आहोत थेट शेतकऱ्यांच्या शेतामध्ये, जिथे शेतकऱ्यांच्या भरपूर काही समस्या आहेत. जेथे त्यांच्या शेताला कुंपणही आजपर्यंत सरकार मान्य झालेले नाही आहे. मान्य जरी झाले आहे पण ते आजपर्यंतही त्यांना बांधून मिळालेले नाही आहे. त्या कारणास्तव आपल्याला त्यांनी इथे बोलवलेले आहे. तर या माझ्यासोबत जाणून घेऊया आपण शेतकऱ्यांच्या समस्या. आपल्यासोबत आज जुळलेले आहेत कामटवाडा येथील शेतकरी, जे जंगली प्राण्यांपासून अतिशय त्रस्त झालेले आहेत आणि त्यांच्या व्यथा काय आहेत ह्या आपण जाणून घेऊया. तर सुरुवात करूया आजीबाईंजवळून. एवढ्याला गवतात फिरून सांगा आजी काय झालं? एवढ्याला गवतात फिरून राहिली, रातभर झोपू नाही देत. जाऊन त्या खोपडीवर गेले की वावरात आले.
डुकरं आले, मरणाचे डुकरं आहे. हा. पराठ्या मरणाचे तोडले. अच्छा. आणि रातच्यानं फिरून राहिली एवढ्याला गवतात नाही. हा. आम्ही जर आम्हाला शेतकरीला समजा काही जर झालं तर फरस खात्यावाल्यानं जबाबदारी घ्या. बरोबर. नाही तर आम्हाला सबसिडी द्या, नाही तर काही भरपाई द्या. आम्हाला अच्छा. सबसिडी दिली, आम्ही कंपाऊंड घेतो ना बेटा. हा. हा कंपाऊंड घेतो ना त्या वावराले. हा मराव काय आम्ही रातच्यानं दिवसानं जेवायला काय बसली तर 4 खेप उठा लागते त्याच्यासाठी. अच्छा. जेवण नाही होत. हा मग आमचं जीवाचं एखादी काही जर झालं तर ते जोखमदारी घेते का ते फॉरेस्ट खातेवाले? घेतले तर मग घेऊन घ्या म्हणा, नाही तर येते डाल्यानं म्हणा, जनावर आणून सोडा म्हणा. लोकांचं नुकसानी कराले. हा नाचे पैसे लावतो, रात दिवस कष्ट करतो, त्याचं उत्पन्न जर निघालं नाही तर ते शेतकरी मरल का वाचत? तुमचं नाव काय कमी ना. आणि तुमच्याकडे शेती किती एकर आहे? आता काही नाही, ते 15-16 एकर आहे. हा. आणि तुम्ही एकट्याच देखभाल करता का त्या नाही शेतीची? नाही नाही माझा पोरगा आहे ना, ते पाहते मुलगा कसा आहे. झाला, म्हातारा झाला. रातची आणि फिरू फिरू अच्छा अच्छा. म्हातारा झाला. बरं, हे सर्व जे घडतंय हा. याला कारण काय? काय कारण आहे? हे रुईच्यानं आहे ना आम्ही. हा? कसं काय तुमच्या फॉरेस्ट शेतात जनावरे कशी जातात? जनावर या फॉरेस्ट खात्यावाल्यानं सोडते ना, या बंदीत आणून सागवानी आहे ना त्याइले. अच्छा. हा सागवानी आहे ना, मग त्यातनी ते ढाकोळी तर नाही माय बिचारे. तून नाही दिली, कंपाऊंड नाही दिलं. किती वर्षापासून म्हणते कंपाऊंड येते, कंपाऊंड येते. कवा येते? तुम्हाला जीव फक्त गेल्यावर. सांगितलं जाते, हा? असं सांगितलं हो, जाते सांगितले जाते. आणि आजपर्यंतही आलेच नाही, काहीच नाही. अच्छा मग तुम्ही नाही आणसाल हा. तर आम्हाला सबसिडी द्या, आमच्या वाराला आम्ही घेतो. अच्छा. नाही तर आम्हाला भरपाई द्या. हा आपण बघितले आहेत की आजीबाईचा राग किती अनावर झालेला आहे, कारण त्यांच्या इतक्या साऱ्या शेतीचे जे नुकसान होत आहे ते जंगली जनावरांमुळे. आणि याला जे कारण आहे ते फॉरेस्ट गार्डनचा जो हा भोंगळ कारभार चाललेला आहे. त्यांना जाळीचे कंपाऊंड येऊन सुद्धा त्यांच्यापर्यंत पोहोचले नाही, अथवा त्यांच्या शेतीचे बांधकाम व्यवस्थित झालेले नाही. तर अजून जाणून घेऊया आपण शेतकऱ्यांच्या समस्या. या. मी महेंद्र मोहाडे. अच्छा, काय काम करता आपण? मी पेशाने वकील आहे. अच्छा, वकील साहेब आहेत. तर आज वकील साहेब सुद्धा आपल्याशी जुळून आहेत. तर आपणही जाणून घेऊया वकील साहेबांचे काय म्हणणे आलं. ॲक्च्युली हे माझं शेत आहे. अच्छा. या ठिकाणी आम्ही शेती करतो, परंतु शेती आणि जंगल यामधला फरक आपण जर पाहत असलं हा. तर हे जे आहे फॉरेस्ट डिपार्टमेंटचं या जंगल साईडला? आहे या हे- साईडला, हा. आणि हे जे आहे तुम्ही पाहताय ही शेती आहे आमची. अच्छा. तर या शेतीमध्ये आणि या जंगलामध्ये जर फरक केला तर हे फॉरेस्ट डिपार्टमेंटचं जंगल आणि हे आमची शेती एकच वाटत आहे. याचं कारण आहे केवळ आणि केवळ फॉरेस्ट खात्याचे जे कर्मचारी असतील, अधिकारी वर्ग असतील, किंवा संपूर्ण फॉरेस्ट खाते हे जबाबदार आहे फक्त आणि फक्त. आज आपण जे आपण थोड्या वेळ ग्रुप आलं, त्या आजीबाईचं जे मनोगत तिने जे कळकळ जे व्यक्त केली आहे, त्या कळकळीचं आपलं लक्षात येते की त्यांना किती त्रास आहे, शेतकऱ्यांना या ठिकाणी किती त्रास आहे. मी ज्यावेळेस याचा पाठपुरावा केला त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की समाज कल्याण जिल्हाधिकारी कार्यालयातून विद्यमान जिल्हाधिकारी साहेबांनी जे आहे यासाठी आपल्याला जवळजवळ 1 कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिलेला आहे. अच्छा. की जे फॉरेस्ट खाते आहे, जे सोमठाणा बीट जे आहे, या सोमठाणा बीटचं जवळपास 4 किलोमीटर अंतरचं जे नेट फेन्सिंग जाळीचं जे बांधकाम आहे ते करण्याकरिता. परंतु ही जी अमाऊंट जी आहे ही अमाऊंट पासही झालेली आहे, आणि माहिती अशी मिळाली की ही अमाऊंट फॉरेस्ट खात्यापर्यंत पोहोचलीसुद्धा आहे. परंतु फॉरेस्ट खात्याच्या निष्काळजीपणामुळं आणि त्यांच्या डिपार्टमेंटल काहीतरी अंतर्गत वादामुळं जे आहे ते जे बांधकाम जे अद्याप सुरू झालेलं नाही आहे. मी परस्पर त्या फॉरेस्ट खात्याची संपर्क केलेला आहे. मी अमरावतीला जाऊन अनेक अधिकाऱ्यांना भेटलेलो आहे. तुम्हाला उत्तर काय मिळाले? तर निष्काळजीपणा हे आमच्याकडे नाही आहे. तुम्ही अकोला डिव्हिजनला जाऊन भेटा. त्यानंतर आम्ही पूर्ण गावकरी मिळून सोमठाणा बीटचे किंवा आमच्या काउंटवाड्याचे असे मिळून आम्ही जे आहे तर RFO साहेबांना, जाधव साहेब जे आहे, जे निष्क्रिय दर्जाचे कर्मचारी किंवा अधिकारी आहे, आमचा फोन कॉल उचलत नाही, कुठल्याच प्रकारचे मार्गदर्शन करत नाही, कधीच तात्कालीन स्थळावर येत नाही, पाहत नाही, ऑफिसमधून फक्त फोन फिरवतात, कुठलेच कामं करत नाही, असा निष्कर्ष दर्जाचा अधिकारी तो आहे. तर आम्ही त्यांना निवेदन पण दिलेलं आहे, त्याच्यानंतर फोन कॉल पण करतोय, परंतु कुठल्याच प्रकारचं जे उत्तर आम्हाला मिळत नाही आहे. 2020-21 मध्ये जे आहे ही रक्कम प्राप्त जे आहे मिळालेली आहे फॉरेस्ट खात्याला कलेक्टर ऑफिसमधून, पण अद्याप काम सुरू झालेलं नाही आहे. मी या ठिकाणी माहितीचा अधिकार पण दाखल केलेला आहे की जेवढं अमाऊंट तुम्हाला पैसे मिळून तुम्ही काम का केलं नाही आहे, परंतु अद्याप 1 महिना कालावधी पूर्ण होऊ नये, मला अजून माहिती मिळाली नाही आहे. त्यानंतर त्यासाठी मी अपीलही दाखल केलेली आहे की माहिती का मिळेल नाही म्हणून. त्या अपिलाचं आता ते आहे उत्तर मिळेलच. तर अशा प्रकारे जे आहे फॉरेस्ट डिपार्टमेंट अतिशय निष्कर्षपणाने कामकाज करत आहे. या ठिकाणी मला सांगावंसं वाटतं की या ठिकाणी बऱ्याचसे जे आहे या जनावरांमुळे रुई आहे, हरणे आहे, रानडुक्कर आहे आणि अदर काय असतील ते, तर यांच्यामुळे अपघातही भरपूर होत आहे.
अपघात होत आहे, बऱ्याचशा लोकांचे मृत्यू होत आहे. तर याला कारणीभूत कोण आहे? जर तुम्हाला शासन पैसे देत असून, जर तुम्हाला शासन पैसे देत असून तुम्ही जर समजा निधी उपलब्ध करून देत असून जर तुम्ही, तर हे खूप दुःखदायक शोकांतिका आहे आपल्यासाठी. त्यामुळं मला असं या ठिकाणी सांगायचं आहे की तुमच्याकडे फॉरेस्ट खात्याला एक माझं निवेदन आहे, मुख्यमंत्र्यांना माझं एक विनंती आहे, त्यानंतर फॉरेस्ट डिपार्टमेंटला माझी विनंती आहे की तुमच्याकडे निधी उपलब्ध असून तुम्ही का असा हलगर्जीपणा करत आहे, का असा निष्काळजीपणा करत आहे? आपल्याकडे सर्व गोष्टी उपलब्ध असून तुम्ही फक्त शेतकऱ्यांना त्रास देण्याच्या उद्देशातून हे सर्व तुम्ही करत आहे, हे यातून दिसून येत आहे. त्यामुळे माझी विनंती आहे माझ्या गावकऱ्यातर्फे, शेतकऱ्यांतर्फे की तुम्ही जे निधी उपलब्ध झालेला आहे, हे जे कामकाज रखडलेलं आहे, हे कामकाज लवकरात लवकर सुरू करावं, एवढीच माझी विनंती आहे. जुळले अजून काही शेतकरी, त्यांना काय बोलायचे आपण ते बघूया. नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर आपल्याला जो जंगली जनावरांचा त्रास आहे आणि हा कुठल्या कारणास्तव आहे, आता वकील साहेबांनी आजही स्पष्ट केले आहे. तर आपण या सर्वच बाबींमध्ये सहभागी आहात काय? आणि तुमचे काय म्हणणे आहे ते आमच्या चॅनलद्वारे आपण सरकारपर्यंत पोहोचवू शकता, तर सांगाला नाही केलं समजा आम्हाला सबसिडी द्या म्हणावं. अच्छा, हो. तुमचे म्हणजे काय काय धोरण आहे तुमचे? त्यांच्या याच्यानं नाही होत असं कंपाऊंड तर आम्हाला सबसिडी द्या, आम्ही कंपाऊंड करून घेतो. कंपाऊंड करून घ्या. हो. आणि बाकी कंपाऊंड मॅडम आलेला आहे म्हणते ना, ते पैसे आलेले आहे खात्यात. आम्ही शेलूवाडा पण गेलतो, तिथून पण भेटून आलो, गाड्या घेऊ जातो आम्ही. शेलूवाडा. आम्हाला सांगते की होते पण आजपर्यंत गेलो नाही. पैसे 2020 मध्ये आलेले आहे. मी तर माल बेटा त्याला म्हणतो सबसिडी द्या आणि तर भरपाई द्या, आणि तर मी एंट्री घेतो तुमच्या इथे. मी एकटी बाई जागली रातच्यान फिरून राहिली, चला वावरात रातच्यान तुम्ही लपून पा, निदान 4-5 पोलीस पाठवा असं म्हणलं या पोराला. माझा पोरगा म्हणजे काहीच नाही करत. मी म्हणतो चाल रे बेटा, ते माझा जाऊ म्हणे, चाल म्हणे आपण जाऊ. तुम्ही आता काय बोलल्या की तुम्ही काय घ्याल? हा? काय घ्याल? एंट्री. म्हणजे तुम्ही जहर सुद्धा घेणार? हो, विष घ्यायला मग सुद्धा आता तयार आहात? जेर घेतलं तर पुरलं. जरासा इथून नाही, काटा नाही बाय, काही नाही पाहा लागत. आणि ते रुई काय करते, अशी बॅटरी पाळली तरी वावरात येते, त्याच्या तोंडावर पाळली तरी वावरात येते. आणि किती पळावं त्याच्या मागे बाईची किती डुकर म्हणजे दूर करते ते वावरात. पराठा निकाल कडाकड मोडते, बुडबोंडा खाते, निकाल सत्यानाश करते. एवढा खर्च लावू एंटरी नाही घ्यावं काय? मग एंटरी नाही घ्यावं काय? साहेबांचे काय म्हणणे आहे सर्व बाबींबाबत आपण जाणून घेऊया. काय बोलायचे आपल्याला? मला एवढं सांगायचं आहे की आम्ही शेतकरी जे आहे 24 तास शेतामध्ये राबतो आणि आम्हाला उत्पन्न मात्र काहीच होत नाही. आपण जर पाहिलं या ठिकाणी शेतकऱ्यांच्या झोपड्या दिसते आपल्याला. शेतकरी जे आहे त्यांच्या कुटुंबासोबत वेळ स्पेंड करू शकत नाही, वेळ घालवू शकत नाही. सकाळी उठल्यानंतर त्यांचं जे काय काम केल्यानंतर सकाळी 8, 6, 7, 8 वाजता शेतामध्ये येतात. त्यानंतरपासून तर रात्री 24 तास जवळजवळ शेतकरी जो आहे शेतामध्ये राबतो. शेतकरी दिवसभर काम करतो आणि रात्री पहारा देतो शेतामध्ये. त्यामुळे हे शेतकऱ्याला जे आहे, जरी आपल्याकडे कायदा असला सामान्य कामगारांना की 8 तास काम करायचा, परंतु शेतकऱ्यांसाठी असा कुठला कायदा नाही आहे. आणि जरी शासनाने शेतकऱ्यांना कुठली मदत केली असेल तरी हे जे असे अधिकारी वर्ग जे आहे निष्कृष्ट दर्जाचे, जे आपण फॉरेस्ट खात्यामध्ये पाहिलेलं आहे की अजूनही काम केलेलं नाही आहे. मी विचारलं असतं, त्यांनी सांगितलं की कॉन्ट्रॅक्ट कोणी घेणार नाही आहे. म्हणजे किती निष्काळजीपणाचे उत्तर जे आहे ते या ठिकाणी फॉरेस्ट डिपार्टमेंट देत आहे. तर मला एवढं सांगायचं आहे, निधी उपलब्ध होऊ नये, फॉरेस्ट डिपार्टमेंट काम सुरू करत नाही आहे. जर फॉरेस्ट डिपार्टमेंटने या 5 किंवा 6 किंवा 8 दिवसामध्ये कामाची सुरुवात केली नाही तर आम्ही सर्व शेतकरी बांधव या ठिकाणी जे आहे तर रास्ता रोको आंदोलनाला करणार आहोत. त्यामुळं ह्याची सर्वांनी जे आहे शासनाने दखल घ्यावी आणि फॉरेस्ट डिपार्टमेंटने दखल घ्यावी. हे जे आहे आंदोलनाचं जे ठिकाण आहे ते दारवा रोडवर जे काही आमची शेती लागून आहे त्याच ठिकाणी आम्ही आंदोलन करू, हे या ठिकाणी मी सांगू इच्छितो माझ्या सर्व शेतकरी बांधवातर्फे. तर मग अशा प्रकारे आपण सर्वांनी मिळून शासनाला आंदोलनाचा इशारा दिलेला आहे. हो, आम्ही जे आहे या ठिकाणी आम्हाला पर्याय नाही आंदोलनाशिवाय. आमची दखल कोणी घ्यायला तयार नाही. त्यामुळं आम्हाला शेवटचा पर्याय म्हणून या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन हे करणे भाग पडत आहे. आता आम्हाला एवढा वेळ नाही आहे. आमचं हातावर अन्य पोटावर म्हणजे ते खाणे आहे, एक प्रकारचं काम करून त्यानंतरच आम्ही संध्याकाळी जेवण करू शकतो, अशा प्रकारची परिस्थिती आमच्या शेतकरी वर्गाची आहे. परंतु या ठिकाणी सरकार लक्ष देत नसेल, फॉरेस्ट डिपार्टमेंट लक्ष देत नसेल तर आम्हाला हे पर्याय उरला नाही. त्यामुळेच आम्हाला रस्त्यावर येऊन आंदोलन करणे भाग पडत आहे आणि याला भाग पाडत आहे केवळ आणि केवळ फॉरेस्ट डिपार्टमेंट. याला हेच जबाबदार आहेत. यामध्ये तुम्ही सर्व शेतकरी अजूनही आपल्याशी शेतकरी काही जुळलेले आहेत. आपण आता बघणार आहोत की हे आहे फॉरेस्ट डिपार्टमेंटचं गार्डन. एक फॉरेस्ट गार्डन हे आहे आणि त्रासलेल्या शेतकऱ्यांची शेती ही आहे. तर यामध्ये फरकच काही नाही आहे. असं वाटतंय की हे सुद्धा फॉरेस्टचाच प्रकार आहे आणि यामध्ये काय साम्य वाटतंय हे सांगा.
आजपर्यंतचा खर्च व तुम्ही केलेली मशागत ही कितपत होती हे सर्व मला सांगा. या ठिकाणी हे जे आहे ते पाहत आहे तुम्ही ते आणि संपूर्ण बिटून शेती आहे. तर यामध्ये आम्ही मशागतीपासून पेरणी केली, मशागत केली शेतीची. तर याच्यामध्ये पेरणी केल्यानंतर शेती पीक वगैरे वर आलेलं होतं, परंतु पीक वर आल्यानंतर जवळजवळ आम्हाला बियाणं जे आहे ते आम्ही घेतलं. जवळजवळ मला संपूर्ण खर्च 20 ते 25,000पर्यंत खर्च आला पूर्ण. तर हे पूर्ण झाल्यानंतरही म्हणजे जे आहे पीक वर आलं होतं, परंतु हरणामुळं त्यानंतर जे आहे रुई नीलगाय म्हणतो आपण त्याला, याच्यामुळं जे आहे या ठिकाणी काहीच उत्पन्न म्हणजे जे आलेलं पीक जे होतं वर आलेलं पीक जे पूर्ण यांनी जनावरांनी खाऊन घेतलं. त्याच्यामुळं इथे या ठिकाणी ही जी शेती तुम्ही पाहताय ही शेती पूर्णपणे पडीत राहिलेली आहे शेती. या ठिकाणी पीकच पेरूनही पीक आपल्याला दिसत नाही, आले वर जरी आलं तरी जे जनावर ठेवत नाही. त्यामुळे या शेतीची अवस्था तुम्ही पाहताय अशा प्रकारे शेती या ठिकाणी होत आहे. त्यामुळे याला जबाबदार जे आहे ते फॉरेस्ट खाते जबाबदार आहे पूर्णपणे. आजीबाईंनी रात्री इथे येऊन शेतीचे राखण करण्यासाठी ही कशी वशी छोटीशी झोपडी उभारलेली आहे व त्या रात्री बेरात्री येथेच राहून शेतीचे कशी राखण करतात आणि त्यांचा मुलगा सुद्धा. यांना काय बोलायचे आपण बघूया. काय म्हणायचे होते दादा आपल्याला? आमचं एकच मॅडम एकच म्हणणं आहे, हा. एक दिवस त्याईनं नाही काय आमच्या जागी एक दिवस रातच्यानं जागल करून दाखवा. कर्मचाऱ्यांनी हो, त्यांनी तवा कळण. आता आम्ही किती अर्ज दिले त्यांले, आमचे अर्ज दिले की नुकसान भरपाईचे अर्ज भरले. 50,000 नुकसान, काहीच 2,000ही नाही भेटत. त्याचे 1500, 1600, 600, 700 कवई 36 रुपये. फार्मचेही पैसे नाही भेटले आम्हाला. 36 रुपये खात्यामध्ये येते आमची. हां, त्याच्यामुळे आम्हाला एवढं त्रास आहे जनावरांचं, लय मोठं त्रास आहे. आम्ही काही आता हे साहेबांना दिलं म्हणते निवेदन, जर आम्हाला रस्ता रोक आंदोलन करायचं असेल तर आम्ही हे रस्ता पूर्ण जाम करू. सगळं लेकरं बाळ जे कोणी असं लाईने मोठे सगळे घेऊन आम्ही रस्त्यावर येऊन आंदोलन करायला तयार आहोत. हे काय आहे दादा आपल्या हातात? हे नुकसान कापूस झालेलं आहे, कशासाठी घेऊन फिरताय? हे नुकसान झालेलं आहे. हे नुकसान झालं. हो, रुई नाही काय हा. मा शिरीचा लावून आहे बिजल्या. रात्री पण बिजली तोडून टाकले ते ना. हे पा हे बोंडे चावून फुकले, हे बोंडे फोडलेले आहे. एवढं त्रास आहे, हा. भरपूर त्रास आहे आम्हाला. रात्री येणं रातच्यानं आणि आणखी सकाळी घरी गेल्याबरोबर आणखी घरून परत येणं. आम्हाला 24 तास म्हणजे वावरातच राहणार राहा लागते. राहून बी फिरून गवतात सरपंच पायाले गुटते आणि एखाद दिवस मेले तर त्याच्यावर पेऊन मेलं ते पुरते जीवार उदार होऊन फिरून राहिलो. इशारा हा आपण बघितला आहे की आजीबाईंनी सुद्धा आत्महत्येचा इशारा केलेलाच आहे आणि त्या या समोर काहीही होऊ दे पण त्या मागे हटणार नाहीत आणि आंदोलनाचा इशारा तर कामतवाडा येथील सर्व शेतकरी बांधवांनी सुद्धा दिलेला आहे. तर मला एक सांगा आपल्या शेतकरी बांधवांनो की तुमची जी उपजीविका आहे ती तुम्ही कशा प्रकारे भागवता आणि तुम्हाला उत्पन्न म्हणजे किती मिळतंय व कुठल्या प्रकारचं मिळतंय हे मला सांगा. आता आमची पूर्ण उपजीविका जी आहे आमच्या शेतकरी बांधवांची ही पूर्णपणे शेतीवर अवलंबून आहे. त्यामुळे शेतीवर अवलंबून असल्यामुळं आम्ही जे आहे ते शेती पेरण्यासाठी आमच्याकडे काही उत्पन्न जे शेतीमधून उत्पन्न होईल त्याचवरच आमचं पूर्ण उपजीविका आमचं कुटुंब चालते. तर आम्ही जसं सरकार शासनाच्या याच्यानुसार आम्ही क्रॉप लोन घेतो. आमच्या जे आहे कामतवाडा नगरीला जे आहे ते महाराष्ट्र बँकेने दत्तक घेतलेलं आहे. जे काही ते लोन देते जे काही कर्ज देते आम्ही कर्ज घेतो. परंतु कर्ज दिल्यानंतर मग प्रश्न हा येतो की मग हा कर्ज भरायचं कसं, हा प्रश्न आमच्याकडे असतो की उत्पन्न जर शेतामध्ये झालं नाही अशा जनावरांमुळे शेतीचे पीक जे आहे ते पिकाचं नुकसान करतात, उत्पन्न काही होत नाही, पीक पूर्णपणे नासळलं जाते. त्याच्यामुळे जे आहे ते आमच्याकडे उत्पन्न होण्यामुळे आम्ही ते कर्ज देऊ शकत नाही. मग अशा ठिकाणी शेतकरी जो आहे तो कर्जबाजारी होत जातो आणि कर्जबाजारी होत गेल्यामुळे शेतकऱ्याला आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय नसतो. कारण की शेतकरी हा स्वाभिमानी व्यक्ती आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की शेतकरी हा स्वाभिमानी व्यक्ती असल्यामुळे शेतकरी हा आत्महत्येशिवाय कारण त्याला समाजात वावरावं लागते आणि समाजात राहावं लागत असल्यामुळं त्याचं जीवन संपल्याशिवाय मान सन्मानाने जगता येत नाही, त्याला माहिती असते. त्यामुळे तो आपलं जीवन संपवतो. तर त्यामुळं हे सर्व जे आहे मग त्याच्यामुळे माझं शासनाला निवेदन पण आहे, जर काही असेल
जे इफेक्टेड एरिया असतील समजा ज्यांची शेती या जंगलाला लागून आहे, फॉरेस्ट डिपार्टमेंट लागून आहे, अशांनी जे कर्ज घेतले असतील त्यांच्यासाठी वेगळी काहीतरी योजना आखा तुम्ही, ते त्यांना काहीतरी सबसिडी द्या, तुम्ही त्यांना काहीतरी रिलॅक्सेशन द्या. त्याचनंतर त्यांना काहीतरी होऊ शकत. जर होत नसेल तर मग अशा ठिकाणी त्यांना आत्मनिर्भर पर्याय उरणार नाही. आणि फॉरेस्ट डिपार्टमेंट आपण पाहिलेलं आहे कशा प्रकारात निष्काळजीपणाने कशा प्रकारे वर्तणूक करत आहे. स्वतःच्या वर्तणुकीसाठी जे फॉरेस्ट डिपार्टमेंट जे आहे त्यांनी स्वतःसाठी राहण्यासाठी जंगलामध्ये घर वगैरे बांधून घेतलेलं आहे. त्यासाठी निधी उपलब्ध होते, त्यासाठी कॉन्ट्रॅक्टर भेटते, त्यासाठी काम लवकर होते. परंतु शेतकऱ्यासाठी जे आहे फॉरेस्ट खात्याकडे कोणी कॉन्ट्रॅक्टर मिळत नाही आहे, ठेकेदार मिळत नाही आहे, कामाला सुरुवात होत नाही आहे. त्या अधिकाऱ्यांना विचारलं तर अधिकारी म्हणत आहे की हे जे आहे काम त्या तुमच्या विभागीय मी अमरावतीला जाऊन स्वतः त्या साहेबांना भेटलो, विभागस्तरीय साहेबांना. ते म्हणतात की तुम्ही जे आहे अकोल्याला जा, तुमच्या वन अधिकाऱ्यांना भेटा. आम्ही त्यानंतर शेलू बाजारला गेलो, आमचे RFO पवन जाधव तत्कालीन यांना भेटलो. यांना त्यानंतर कुठली ॲक्शन घेतली नाही. एकदम शांत वृत्तीचा आणि एकदम सुप्त व्यक्तीचा आणि निष्काळजी जे आहे अधिकारी असं आपण म्हणू त्याला, असा तो व्यक्ती आहे. त्यामुळं दुर्लक्षित एरिया जो आहे या ठिकाणी होत आहे. हे जे तुम्ही पाहताय हे सोमठाणा बीट, कामोडवाडा, दादगाव या ठिकाणचे जे आहे या ठिकाणी लोक येणं जाणं करतात. आणि हे जे एरिया जो आहे हा काळवीट अभयारण्य म्हणून प्रसिद्ध आहे. तर एवढं असूनही शासनाने यावर दुर्लक्ष करू नये हे खूप शोकांतिका आहे. तर आपण पाहतो की बाजूला जो आहे तो हायवे रोड आहे. तर हायवे रोड असल्यामुळं जो आहे तर जे काही वाहन चालक असतात त्यांचं खूप मोठ्या प्रमाणात अपघात या ठिकाणी घडून येत आहे. आणि रोजच्या बातम्या आपण जे आहे ते पाहतोय की या ठिकाणी अपघात झाला, त्या ठिकाणी अपघात झाला, याचा जीव गेला, एवढे जीव मृत्यू झालेला आहे. आपली शेती हायवेला लागूनच आहे का? हो, हे शेती हायवेला लागूनच आहे. आणि हे बाजूला हायवे आहे. कारंजा यवतमाळ जो आहे या ठिकाणी धारावा यवतमाळ जो आहे तो हायवे आहे. आणि हायवे असल्यामुळं येणार जाणारे भरपूर असतात. आणि ही जनावरं त्या रोडच्या मधामधून फिरत असल्यामुळे त्यांना काही संरक्षण नाही, कुठं काही प्रोटेक्शन नसल्यामुळे ते जनावरं जे आहेत या ठिकाणी एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जातात. आणि त्यामुळं त्यांना काही माहीत नाही गाडी वगैरे आली किंवा काय झालं तर अशामुळे काय होतं ते ॲक्सिडेंटचे प्रमाण वाढत आहे. तर याला कारणीभूत जे आहे शासनाचं काम केलं आहे. माननीय कलेक्टर साहेबांनी जे आहे या ठिकाणी निधी उपलब्ध करून दिलेला आहे. फक्त निष्काळजीपणा या ठिकाणी दाखवत आहे हे फॉरेस्ट डिपार्टमेंट. काम सुरू करत नाही अद्यापही 2 वर्ष होऊनही काम सुरू करत नाही. तर त्यामुळे माझी विनंती आहे की तुम्ही जे लवकरात लवकर काम सुरू करावं, अन्यथा आम्ही आंदोलन तर करणारच आहे. आणि माझी विनंती आहे की पूर्ण शेतकरी बांधवातर्फे जे कोणी हे व्हिडिओ पाहत असतील त्यांनी कृपया जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून हा व्हिडिओ मुख्यमंत्र्यांपर्यंत गेला पाहिजे. आणि मुख्यमंत्री साहेबांनी, माननीय शिंदे साहेबांनी जे आहे आपली दखल घेतली पाहिजे. एवढं बोलून मी या ठिकाणी थांबतो. आपण पाहताय की फॉरेस्ट गार्डन आणि हायवे यातील फरक, अपघात जे होत आहेत याला कारणीभूत आहे हे फॉरेस्ट गार्डन, जिथून जनावरे सरळ येऊन रस्त्यावर धडकतात. जनावरांना धडकल्यामुळे हे अपघात होतात. त्यामुळे आमंत्रण मिळतंय त्या अपघातांना व शेतकऱ्याच्या आत्महत्येला सुद्धा. तर आपण बघितले की या शेतकऱ्यांकरिता आलेला निधी हा 2 वर्षापासून गरड आहे. असे कित्येक आपल्या देशामध्ये गाव असतील आणि त्या गावात असे अधुरे काम असेल. आमच्या माध्यमाद्वारे शासनापर्यंत एवढीच कळकळीची विनंती की कमीत कमी शेतकऱ्यांच्या हक्कासाठी तरी त्या गोष्टी त्यांना लवकरात लवकर उपलब्ध करावा, जेणेकरून शेतकरी चिडला तर आपल्याला खूपच भारी जाईल. तरीसुद्धा आमचे सरकार पुन्हा आपल्यासाठी तेच वाक्य ऐका, सुनो सरकार सुनो. ब्युरो रिपोर्ट. नमस्कार.